सगळ्यात महत्त्वाची काळजी म्हणजे आपलं इन्हेलर बरोबर ठेवणं आणि ते नियमितपणे घेणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्या व्यतिरिक्त उग्र वास जसं की धूप, धूर, अत्तर, डिओड्रंट अशा काही गोष्टींपासून लांब राहणं गरजेचं आहे. एक्स्ट्रीम चिल्ड गोष्टी जसं की आईस्क्रीम किंवा खूप आईस्ड टी किंवा आईस्ड काही गोष्टी असतील त्याचा वापर शक्यतो घेणं शक्यतो टाळावं. ही सर्व काळजी घेणं तर गरजेचंच आहे, पण जसं आपण म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. रिकरंट व्हायरल इन्फेक्शन्स हे लहान मुलांमध्ये सुद्धा आणि ॲडल्ट्समध्ये सुद्धा एक खूप मोठा फॅक्टर आहे अस्थमा ट्रिगर करणारा. त्यामुळे आपण वॅक्सिनेशन हा एक खूप मोठा कॉम्पोनंट आहे अस्थमामध्ये. अगदी 6 महिन्याच्या बाळापासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वांनी इन्फ्लुएन्झा वॅक्सिन हे घेणं गरजेचं आहे, ज्यामुळे रिकरंट व्हायरल इन्फेक्शनची शक्यता कमी होते आणि त्यामुळेच अस्थमा परत ट्रिगर होण्याची किंवा रिलॅप्स होण्याची शक्यताही कमी होते.